बघितलं ना मला डायरेक्ट मागचं आठवतं, आताच काही आठवतच नाही. मी तुम्हाला मागच सांगितलं, आताच काही सांगता म्हणजे कामाला आले होते ते म्हणली का तुम्हाला? हो. अगं तो फ्युजा उडाल्यात, तुला येण्याच्या हॉस्पिटल फ्युजा माझ्यासोबत ना. हा तुला नाही येण्याच्या हॉस्पिटल मध्ये नेऊन घालावं लागणार आहे. ही कुठे हिंडतो काय माहिती हा माणूस. अयो कुठे चालले तुम्ही दोघं जण? तुला काय करायचं, मी कुठे बी हिंडन. तू इकडे राहणार कोण हिंडते ते सांग. कुठे हिंडते काय? वर थोबड करून मला विचारता. रानामध्ये बाया कामाला आलेल्या होत्या, त्यांना काम सांगायला गेली होती आणि त्यांना ते जेवण नेऊन ठेवलं. तुमच्यासारखं काय काय नुसतं गावभर कुत्रे मारत हिंडायचं. बघितलं तू काय बघितलं? हिला रानात कामाला बाया लावायच्यात पण हिला काम करायला नको. अगर तो थोडंफार जर काम केलं असतं तर आपल्या बायाचे पैसे वाचले असते, थोडी तू वाढवून केली असती. तुला काम करायला काय होतंय? अरे तीच कोण तोंडाच्या, तू नवरा आहे माझा, मग तू काम करायचं ना. त्या बायांच्या मागे उभं राहायचं काम माझं आहे का तुमचं आहे ना? मग मी काम केलं असतं ना. त्या बायांना मीच बघायचं, त्यांचं खाय प्यायचं मीच बघायचं, त्यांना पाण्याचे हांडे मीच नेऊन द्यायचे, त्यांना काही झालं तर ते मीच बघायचं. अहो ते 2 दिनांचे खुरपे राहिले होते, खुरपे सुद्धा मीच नेऊन दिले. तुम्ही सांगा भाऊजी अशी कोणती बाई आहे घरचं करती, दाचं करती, नवऱ्याचं बघती, कामाचं बघती, बायाचं बघती, त्यांचं खाय प्यायचं बघती, कोणती बाई अशी तुम्ही सांगा मला. अरे थोडं बघितलं म्हणून काय झालं? हा ते शेतीतले आलेले पैसे 1 रुपया हे मला देत नाही. हे बघ सोनं मला एकच अंगठी, ती सुद्धा नवऱ्याने चांदीची दिली, सोन्याची सुद्धा दिली नाही. एवढा हलकट तो बाप, एवढी हलकटी. तुमच्या काना म्हणली बारीक नशीब ती काढून नाही घेतली अजून. अहो शुकर माना का तुम्हाला सगळं भेटत आहे 2 टाइम खायला. अहो भाऊजी तुम्हाला काय सांगू, यांना जर त्यांच्या अकाउंटला जर पैसे टाकले शेतीचे पैसे आले 2 दिवस मी पैसे अकाउंटला राहत नाही. या मित्राच्या पार्टीला, त्या मित्राच्या पार्टीला, ह्या बाईला घेऊन गेले, त्या बाईला घेऊन गेले, नुसता यांना पैसे खर्च करायचा ना. किती पार्ट्या तिला तुला मी माहितीये. कुठल्या पार्टीला गेलो का मी? गावा खेड्यात आपल्या पार्ट्या होत्यात का? होत्यात. अगं पैसे काढलेले असते तुला सोनं घ्यायला, ते पैसे मिटावं लागते, ते करून द्यायचे नाही. आमलेला जातोय मी तर ते पैसे देतोय. हे शेतीतले आलेले पैसे तू चुकून होकून नाही अकाउंटला टाकी ते देतोय. मी काय अशा पार्ट्या भेटेल नाही जात. हे घरात बसून एवढी जाळ झाली सोनं एका फुकट आलं का? तुला कळतं मला? अरे तुमच्या दोघात मला काहीच कळलं नाही तर मी वैतागलोय. सुनीता वहिनी त्याला खाऊ पिऊ घाला, त्याला हे करा, त्याला ते करा, पण करा तरी. एक काम कर इकडं होय तू आयाच घरी मला जेवायला कुठे भेटेल तुमच्या घरी किंवा तुमची बायको तर त्याला खाऊ घाली. मी पण वैतागली. सगळं सांगा. याला जर घरी न्यायचं सांगितलं ना, माझी बायको मला काय घरात घ्यायची. तुझी बायको जर घरात नव्हती घेणार तर मग काय आला तिला शेंगा आणत होता. मी वहिनीला समजून सांगतो एवढा पोटापाना जर येत असेल ना तर मला जेवण घालावा. जर माझी बायको देत नाही तर मग तुझ्या घरी न्यायला काय झालं तुला? नको, तू घरी न्यायच्या लायकीचा नाही भाऊ. तुमच्या जवळच्या मित्राला माहिती तुमची लायकी काय, तो सुद्धा म्हणतो घरी जेवायला नको द्यायला, रिकामा त्याची बायकोला घरचं बाहेर काढून. बाबा मित्र निघला का तर त्याला मी काय करू? इथं थांबू नको, चल निघतो. तू इथं थांबूच नको जेवायला देऊ, निघतो. रम्या असं काय करतो आपण? देवाच्या जोडीदार मी तुला हॉटेलवर जाऊ का? जेवण घालू इकडे हॉटेलवर माझ्या बायको त्या बायाला खायला प्यायला दिलंय ना त्या भाकरी मी खाईन. दोघं मी मला जेवायला देऊ नका. निघतो. तू सध्या माझ्या थांबू नको, निघ. कुठं चालले म्हणजे? त्या बायाला दिलं ना तो डबा, तो खाईन मी. तो खाईन म्हणजे तुमच्या वाट्याचं नाही नेऊन दिलं, त्या बायालाच पुरला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. सकाळी 4:30 वाजेपासून भाकरी थापत होते मी तुमच्यासारखी का? उठलं का सुटलं आंघोळ करायची, कडक कपडे घालायचे आणि गावावर हिंडायचं. मी गावावर हिंडतो ना. मग थांब फोन लावितो सांगत होतो. काय संस्कार आहेत हे? माझा बाप सुद्धा म्हणून आणि नशीब चांगलं का ती तुला सांगू. फोन लावलाय का? हॅलो सासरे बाबा, एक लक्षात ठेवा, तुमची पोरगी मला म्हणलेली आहे नरकात जाय. आता मी सासरवाडीला येणार आहे बरं का? नरकात मी जागा नाही भेटणार, तिथं सगळी बुकिंग झालेली पापी लोकांची. अहो तुमच्या पोरीला तुम्ही काही संस्कार लावायची काही पद्धत लावली संसार उडायला का? बघितली कशी भांडती. अहो तुम्ही कुठं मला भांडत? ठेवा फोन. काय बायको करून दिली मला तुमची पोरगी? माझ्या बापाला मी माहिती आहे नवऱ्याची लायकी काय म्हणून. 2 टाइम खाऊ घालायची लायकी नाही. आणि ते वैतागले तुम्हाला सांगते सगळेजण. वैतागले ना? तुझ्यापेक्षा जास्त मी तुला वैतागलेलो आहे. तुला काय करायचं तुम्हाला एकदा सांग. एक तर तू डिवोर्स घे नाही तर मी तरी घेतो. घटस्फोट द्यायला तयार आहे. लगेच दे मी आवडतो करतोय घटस्फोटाला. मला आनंद व्हायला लागला. घटस्फोट हिच्या मुक्ती भेटून हिच्यापासून एकदाची मला असा जगन्नाथ आईश पैकी या शेतातले आलेला पैशातून ना मस्त आईश करीन मी मस्त पैकी. नाही घ्यायचं
थोबाड घेऊन बोंबलत. अहो काय करावं बाई ह्या माणसाला, एक काम धडाचं करत नाही. काय करायचं होतं मला, गेले विसरून. मी कुठे चालले होते? मंदार झाले मंदार, माझ्या डोक्यातले अख्खे स्क्रू हिल्ले आले बाबा पुढं. बापाने काय बघितलं असं? बाळांकडे जायचं होतं का नवऱ्याकडे का घरी? अरे देवा, तर ते परत बाळांकडे जाते. बायको शेतात गेली ना, हिच्या आधी मी शेतात जातो, बघतो किती बाया आल्यात का आम्हाला. बाई ह्या माणसाच्या दलिंद्राच्या नादीला गुळागू माझी याददाश्वर कमजोर व्हायला लागली. बायच नाही आलेला शेतामध्ये कामाला आज. कालचं मी त्यांना आज सांगितलं. बया या बाबाला जर माहित झालं बाया यायला नव्हतं तर किती इज्जत जाईल माझी, किती चव जाईन. गोडे लावायला बसले मला. आता काय करू? एक काम करते, संगीला फोन लावून पाहते, येते काय जरा वावरामध्ये गप्पा तरी मारत बसता येईल. अयो फोन बी आणला नाही. देवा कुठल्या जन्माचं पाप होतं, असा मोठ्या माझ्या नशिबात घातला. पाऱ्या नवऱ्याने नको 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 आणली मला बाई. मी नको 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 मी तुला नको नको केलंय. कुळ्यात बाया का मला अख्खं वावर मोकळं असतंय. अगं एवढी कशी खोटारडी आहेस तू. मला म्हणली बाया कामाला आल्यात, मी तरी म्हणलं मला खोटं बोलत असेल. बाया कुठ्यात मला बाया दाखव. अहो घरी गेले त्या. घरी गेले? हा, त्यांना 10 वाजता आल्या 10:30ला घरी गेल्या. त्यांच्या काय बापाचं वावर आहे का? मी त्यांना म्हटलं आज तुम्हाला मी रोज असाच देते, तुम्ही घरी जा. एवढी हुशार नाही बाई तू. दिवसभर काम करून घेतीस बायाकडून. जेव्हा जर वाचलं 15 मिनिटं जेव्हा म्हणते, 16 मिनिटं झाला का लगे उठा म्हणतीस. आणि तू आज बायाला रोज फुकट देणार? ते एवढं काम दरवेळेस करताना त्यांना म्हटलं तुम्ही आता आजचे दिवस सुट्टी घ्या, तुम्हाला रोज देते. असं अगं किती खोटं बोलशील नवऱ्याला. मला बोलली जेवण केलंय, डब्बा केलाय, हे केलंय ते केलंय, सगळं बायाला लिहून दिलंय. बायाचं काम बायाला सांगितलंय कसं करायचंय काय करायचंय. एवढी कशी खोटं बोलली. मला खोटं बोललीच का मग सांग. तुला स्वयंपाकाचा कटाळा आला मग रानात आली होती तरी कशाला तू रानात आलतीच कशाला मला हे सांग. अहो तुमचं तोंड बघितलं ना मला डायरेक्ट मागचं आठवतं, आताच काही आठवतच नाही. मी तुम्हाला मागच सांगितलं, आताच काही सांगता म्हणजे कामाला आलं होते ते म्हणली का तुम्हाला? हो. अगं तो फ्युजा उडाल्यात, तुला येण्याच्या फ्युजा माझ्यासोबत ना. अगं एवढी येडी झाली तू, येण्याच्या हॉस्पिटल मध्ये तुला भरती करावं लागणार आहे. फार बधीर झाली बधीर. कालचा आज सांगती एवढी कशी खोटं बोलते तू. बोलले खोटं काय करायचं ते करायचं. तुम्हाला सांगते मला ना तुमच्याकडे त्याचं काम करून घ्यायचे होते म्हणून मी खोटे बोलले. आणि तुमच्या माहिती करता तुम्ही कधी शेताकडे येत नाही, त्या मित्रांसोबत कुत्रे मारत फिरत होता. एक दिवस मी खोटं बोलायला काय नाही करत. आणि खोटं चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोला, मला आराम भेटा म्हणून मी खोटं बोलणं चांगलं झालं. ते खोटं बोलली. आता मी घटस्फोट सुद्धा घेऊ शकत नाही. घटस्फोटाचं नाव काढलं का डोक्यात दगड घालायला निघती. घटस्फोट जर मागितलं ना अख्खी प्रॉपर्टी नावावर करून द्यायची आणि मग घटस्फोट घ्यायचा. आणि ते पण नंतर तुम्ही जिवंत राहता काय राहता आणि तुम्हाला कोण मारण हे माझी गॅरंटी. तुमच्या माहिती करा सांगते. आता तुम्हाला असं झालेलं आहे, अरेंज मॅरेज करून पण पस्ताव आहे आणि लव्ह मॅरेज करून पण. लव्ह मॅरेज वाल्यांना मारून टाकून ड्रामा घालता आणि अरेंज मॅरेज वाल्यांना खाणीमध्ये मारून टाकतात, ते बी हनीमूनला नेऊन. पण नशीब चांगलं समजा तुमची बायको तुम्हाला 2 टाइम खाऊ घालती. तू 2 टाइम खाऊन नाही घाली त्याच्यामुळेच आपले भांडण आहेत हे लक्षात ठेव. संसाराचा एक गाडा असतो, त्या गाड्याला 2 चाका असतात. पण काय झालंय आपले चाका माग पुढं व्हायला लागलेले आहेत. का व्हायला लागले? तुम्ही एक काम घरामध्ये डांगाचं करत नाही. तुम्ही तुम्हाला म्हटलं भाजी निवडून देऊ मला म्हणतो बापान ठेवलं का म्हणणं नवऱ्याला काम सांगा. मग आता बायाचे काम मी कशा करू? पंचक्रोशीत मग येत ते प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मी. 4 लोकांनी जर मला बघितलं भाजी निवडताना तर लोक काय म्हणतील? इज्जत राहील का गावात? काय म्हणतील काय लोक म्हणतील बघा बायकोची मदत करतो. लोकांच्या बाहेरचं कसं वहिनी कपडे येऊ का, वहिनी वहिनी घासून टाकायला येऊ का. अरे समाजसेवा करणं आपलं पहिल्यापासून काम आहे. आता मी दुसऱ्याच्या नवऱ्याच्या बायांच्या नवऱ्याला माझ्या घरी मला काम करू लागायला मग ते तर मग राहील ना तुम्हाला. हे बघ तुला आता सांगतो कोणाच्या नवऱ्याला बोलू नको. आता सांगतो घरी मग इज्जत जाईल सगळी. मी भांडे घासू लागतो, धुणे धुवू लागतो, लोकांचे जसे धुणे वाळू घालतो तसे आपलं मी घालतो. तो भाजी निवडू लागतो पण मग इज्जत नको घालू. आता कशी आलं लायकीवर? आता सांगते इथून घरी गेल्यावर भाजी निवडायची, पीठ भिजून द्यायचं, पोळ्या भाजू लागायच्या. इव्हन संडास बाथरूम तुम्ही घासायचं, मागवायचं बाथरूम मी घासन, टॉयलेटचं बाथरूम तुम्ही घासायचं, झाडून मी मारणार, पुसायचं तुम्ही. आणि चला कामाची सुरुवात करा. चला आता तुम्ही कशी ऐकत नाही ना, बघत असते चांगली एक नाही धडाचं